नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. श्रीरामपुरात बंडखोर खासदार वाकचौरे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. खासदार वाकचौरे यांनी शिंदे गटात बंडखोरी करत प्रवेश केला. त्यामुळे श्रीरामपुरातील बंडखोर खासदार वाकचौरे यांच्या विरोधात फार आक्रमक झाले असून त्यांनी त्यांच्या पुतळ्याचं त्यांना जोडे मारले आहेत. व्यक्त करतो आणि शासनाला या मार्फत तुमच्या माध्यमातून एक नम्रतेची विनंती आहे. खरं तर हा निषेध त्याला समक्ष भेटल्यावर आम्ही त्याचा जाब विचारणार, त्याला त्याची जागा दाखवणार. परंतु प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आज या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. भाऊसाहेब वाकचौरेला त्याला जर खरंच जनतेची प्रश्नाची खाज होती तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. शिवसेना पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जनतेसमोर जायला पाहिजे होतं. परंतु हातापाया पडून पद मिळवायचं आणि घर भरण्यासाठी गद्दारी करायची हा त्याचा पिंड अनेक वर्षापासूनचा आहे. आणि म्हणून ह्या वेळेला त्याची गय केली जाणार नाही, त्याला माफ केलं जाणार नाही, संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याला फिरता येणार नाही अशी भावना संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिक आणि जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. भविष्यामध्ये त्याला या मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि उद्धव साहेबांबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांचा पुनर्जन्म कधी झाला नाही. फक्त हा भाऊसाहेब वाकचौरे एक असा होता का त्यांनी साहेबांचे पाय धरले, माफी मागितली आणि म्हणून साहेबांनी त्याला पुन्हा प्रवेश दिला आणि खासदार केलं. त्याची प्रतारणा त्यांनी एक वर्षभरातच अशा गद्दारीने केली तर त्याला परमेश्वर बी माफ करणार नाही, साईबाबा बी माफ करणार नाही आणि या मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक कदापि माफ करणार नाही हे निश्चितच. आज आमच्या भावना अशा आहे का या गद्दार भाऊसाहेब वाकचौरेंनी दोनदा गद्दारी करून शिवसैनिकाचा फार मोठी हानी केलेली. शिवसैनिकाला प्रचंड विश्वास होता का आपल्या मतदारसंघात विकास होईल, आपल्या शिवसैनिकाला चांगले दिवस येईन, आपले झेडपी पंचायत समितीचे सीट निवडून येईन, नगरपालिकेत मदत होईल. नगरपालिकेत तर त्यांनी आम्हाला मदत केलीच नाही, त्यांनी छुप्या पद्धतीनं भाजपलाच मदत केली. अशा प्रकारचा हा भाऊसाहेब वाकचौरे खोट्या शपथी घेतो, उद्धव साहेबाला देव माणूस म्हणतो आणि स्वतः मात्र राक्षसाच्या टोळीत जातो. असा हा भाऊसाहेब वाकचौरे याच्यावर आम्हाला फार म्हणजे फार अजून काय बोलावं, त्याला म्हणजे त्याला कशाची उपमा द्यावं हेच आमच्या डोक्यात येणार नाही. डुक्कर तरी चांगलं म्हणावं लागणार आहे. याच्यापेक्षा हा शेण खायला 10 वेळेस जाणारा हा भाऊसाहेब वाकचौरे याला आम्ही येत्या काळात मतदारसंघात जर फिरला तर त्याचं ऑपरेशन थोबाड फोडो हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या सगळ्या शिवसैनिकाच्या श्रीरामपूरच्या वतीने त्याला चिथावणी. त्यांनी हुशार असेल तर आमच्या श्रीरामपुरात तरी येऊ नये आणि त्याला Y+ सिक्युरिटी घेऊ नाही तर Z+ सिक्युरिटी घेऊ. ते काय आहे, आपण सोस होणार की एक लॉर की त्याच्यावर होणार म्हणजे होणार, याच्याबद्दल वाद बिलकुल नाही. एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.